सो देर आर 3 टाइप्स ऑफ ॲसेट. मार्केटमध्ये जे काही सोशल मीडियावरती फ्रीमध्ये ॲडवाईस दिले जात आहेत की स्पेसिफिक ॲसेट क्लास वाढते, तिकडे मॅक्झिमम तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा, या सर्व गोष्टी करणं थांबणं गरजेचं आहे. मॅक्झिमम लोक ब्लाइंडली त्यांचे कष्टाने कमवलेले पैसे इन्व्हेस्ट करतात. देर आर 3 टाइप्स ऑफ ॲसेट्स. नंबर 1, लाईफस्टाईल ॲसेट क्लास. या ॲसेट क्लासला लाईफस्टाईल ॲसेट क्लास का म्हणतात? ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह हे अंडरस्टँड करा की या 3 टाईपचे ॲसेट क्लास कोणकोणते आहेत, प्रत्येकाचा काय रोल असतो. याला लाईफस्टाईल ॲसेट क्लास म्हणतात ज्याच्यामध्ये आपण जे राहण्यासाठी घर घेतो, म्हणजे आपल्या लाईफ आणि लाईफस्टाईलसाठी आपण काही गोष्टी वापरतो, त्या सर्व लाईफस्टाईल ॲसेट्समध्ये येतात. म्हणजे स्वतःचं राहतं घर, जर तुम्ही आज स्वतःच्या घरामध्ये EMI भरून राहत असाल, बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि तुमचं घर तुमच्या राहण्यासाठी आहे, जिथे तुम्ही रात्री फायनान्शियली सिक्युअर फील करता. सो तुम्ही मॅक्झिमम लोक जे रेंटवरती राहतात कॉन्फिडंट नाही आहे, कारण त्यांना फायनान्शियल सिक्युरिटी नाही आहे. तर लाईफस्टाईल ॲसेट्समध्ये काय येतं की तुमचं स्वतःचं राहतं घर. दुसरी गोष्ट येते की गाडी, 2 व्हीलर तुमची किंवा 4 व्हीलर. तर लाईफस्टाईल ॲसेट्समधली पहिलं पॅरामीटर जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स, की लाईफस्टाईल ॲसेटला फायनान्शियल व्हॅल्यू असते. बट लाईफस्टाईल ॲसेट इन्कम प्रोड्यूस करत नाही. जसं मॅक्झिमम सोशल मीडियावरती आज बरेचसे लोक राहतं घर विका म्हणतात आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. तुमची सेन्स ऑफ सिक्युरिटी विका आणि म्युच्युअल फंडमध्ये जिथे व्होलॅटिलिटी आहे, या व्होलॅटिलिटीसाठी तुमचं माइंड प्रिपेअर्ड नाही आहे ऑलरेडी आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगतात. तर प्लीज कृपया करून अशा व्हिडिओज बघून ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका. एक्झॅक्ट प्लॅन बनवा. स्पेसिफिक सोल्युशन प्रत्येक व्यक्तीला ॲप्लिकेबल होईलच असं नाही आहे ना. ते सोल्युशन कोणाला ॲप्लिकेबल होईल? एखादी व्यक्ती सिनियर सिटीजन आहे, त्याची फॅमिली त्याला सोडून गेलेली आहे, वाईफची डेथ झालेली आहे आणि ती व्यक्ती आता एकटीच राहते आणि या घरामध्ये त्याला इतक्या कोट्यावधीच्या घरामध्ये राहण्यात काही सेन्स नाही आहे आणि त्याचं इन्कम पण नाही आहे. त्याला त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याइतकं इन्कम नाही आहे आणि ते 2-2.5 कोटीच्या घरामध्ये राहते. ॲट दॅट मोमेंट त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून घर सेल केलं तर कदाचित त्याच्यातून त्याला एक इन्कम जनरेट करता येऊ शकतं आणि कमी बजेटचं घर घेऊ शकतो तो. प्रत्येक सल्ला प्रत्येक व्यक्तीसाठी नसतो, पण आज सोशल मीडियावरती प्रत्येक सल्ला सगळ्यांसाठी असतो आणि सगळेजण फॉलो करतात ब्लाइंडली आणि म्हणून लोक फायनान्शियली ब्रोक होतात. तो लाईफस्टाईल ॲसेट्समध्ये काय असतं? फायनान्शियल व्हॅल्यू आहे पण इन्कम नाही प्रोड्यूस करत. पण ही पण क्लॅरिटी ठेवा की भविष्यामध्ये जसं 2008मध्ये खूप मोठं रिसेशन आलेलं, ज्याच्यामध्ये खूप सारे लोकांचे जॉब गेलेले, भविष्यामध्ये जर तुमच्याकडे लाईफस्टाईल ॲसेट्स आहेत तर तुमची मनाची थोडी मानसिक तयारी ठेवा की पर्सनल ॲसेट्समध्ये तुम्ही राहतं घर घेतलेलं आहे, पण भविष्यामध्ये तुम्ही जॉब तुमचा गेला किंवा तुमची इंडस्ट्री स्लो डाऊन असेल आणि तुम्ही 2-4 वर्ष जॉबमध्ये नाही आहेत, अशा मानसिकतेमध्ये कदाचित हे घर सेल करून प्रॉपर प्लॅनिंग करून मग सेल करा. कोणीतरी सांगते म्हणून सेल करू नका. कारण हे ऐकणं फार सोपं आहे की 1.25 कोटीची प्रॉपर्टी, 1.5 कोटीची प्रॉपर्टी सेल करा आणि 50,000, 75,000, 1 लाख रुपये पॅसिव्ह इन्कम मरेपर्यंत घ्या. बोलणारा बोलून जातो, पण त्याच्यानंतर काय चॅलेंजेस असतात हे 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघितलेलं आहे. स्वतःची फायनान्शियल सिक्युरिटी सेल तोपर्यंत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही फायनान्शियल ट्रॅपमध्ये. आज हा सल्ला कोणालाही दिला जातो. तर फायनान्शियल ॲसेट्समधल्या 3 टाईपच्या ॲसेट्समध्ये लाईफस्टाईल ॲसेट्स, मेजॉरिटी पॉप्युलेशनना त्यांचा वेळ, एनर्जी, पैसा लाईफस्टाईलमध्ये घालवतात. मेजॉरिटी याच्यामध्ये राहतं घर येतं, गाडी घेणं, फर्निचर करणं, हा कम्फर्ट क्रिएट केला जातो. तो सर्वसामान्य व्यक्ती, मिडल क्लास व्यक्तींना कम्फर्ट आधी विकत घेण्यासाठी त्यांचा वेळ, एनर्जी, पैसा लावते. मी पगार आल्यानंतर कम्फर्ट विकत घेतात, एंटरटेनमेंट विकत घेतात, सिक्युरिटी विकत घेतात. या 3 गोष्टी आहेत ना फार कॉस्टली आहेत आणि ह्या 3 गोष्टी तीच व्यक्ती विकत घेऊ शकते ज्यांनी वेल्थ क्रिएट केलेली आहे. तो त्याचा बेसिक स्टँडर्ड झाला. एका इन्कमवरती, कॉर्पोरेटच्या जॉबवरती किंवा गव्हर्नमेंटच्या जॉबवरती, सिक्युअर्ड जॉबवरती या 3 गोष्टी सुरुवातीच्या करिअरमध्ये विकत घेऊन फायनान्शियल ट्रॅप क्रिएट करणं, लोन लायबिलिटीज वाढवणं आणि भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या मेजर फायनान्शियल गोल्स आहे, मुलांचं एज्युकेशन आहे, रिटायरमेंट आहे, याच्यासाठी तुमच्याकडे पैसेच उरत नाही, याच्यातून इन्कम प्रोड्यूस नाही होत, पण याला फायनान्शियल व्हॅल्यू. यापैकी काही इम्पॉर्टंट पॉईंट, लाईफस्टाईल ॲसेट्समधल्या काही ॲसेट्स ग्रो होतात, अप्रिशिएट होतात, काही ॲसेट्स डेप्रिशिएट होतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या घरामध्ये राहतात विच इज गुड ॲसेट क्लास लाईफस्टाईलमध्ये,
जे अप्रिशिएट होते. घर डेप्रिशिएट नाही होत ना. डेप्रिशिएट कुठली लाईफस्टाईलमध्ये होते? गाडी, कार, टू व्हीलर डेप्रिशिएट होते. अप्रिशिएट कुठले होते अजून अपार्ट फ्रॉम घर? ज्वेलरी, गोल्ड. तर लाईफस्टाईल ॲसेट्समध्ये काही ॲसेट्स ग्रो होतात, काही ॲसेट डेप्रिशिएट होतात. सेकंड ॲसेट क्लास अंडरस्टँड करा, इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स. इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासमध्ये इक्विटी म्युच्युअल फंड येतं, व्हेरियस टाईप्सचे म्युच्युअल फंड येतात, फिक्स्ड डिपॉझिट येतं, बँक RD येतं, PPF येतं, EPF येतं. जे आपण आता इथे अंडरस्टँड केलं ते सर्व येतं इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासमध्ये, ज्याला फायनान्शियल व्हॅल्यू आहे. याला पण फायनान्शियल व्हॅल्यू आहे. याची फायनान्शियल व्हॅल्यू जर तुम्ही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, प्रत्येक प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स अंडरस्टँड केले तर याची सर्वांची फायनान्शियल व्हॅल्यू इन्क्रीज होते. डेप्रिशिएट इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू होते, पण जोपर्यंत तुम्ही त्याला रिअलाइज करून विड्रॉ नाही करत तोपर्यंत तुमची कॅपिटल डेप्रिशिएट नाही होऊ शकत. सम टाइम थोड्या वेळासाठी इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समध्ये ज्या ग्रोथ ॲसेट्स आहेत ना त्याची व्हॅल्यू फ्लक्च्युएट होऊ शकते शॉर्ट टर्ममध्ये, पण लॉंग टर्ममध्ये नाही होऊ शकत. जर तुम्ही क्वालिटी ग्रोथ ॲसेट्स बाय केले असतील तर. क्वालिटी ग्रोथ ॲसेट्स म्हणजे ज्याला प्रूव्हन फंडामेंटल ट्रॅक रेकॉर्ड आहे, ज्या चांगल्या कंपनीज आहेत. जर तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करता तर तुम्हाला चांगल्या कंपनीज आयडेंटिफाय करायच्या आहेत. इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समध्ये ना आपल्याला ॲसेट क्लासला ना डिवाइड करावं लागेल. तर पहिलं येतं फिक्स्ड ॲसेट्स. यामध्ये काय येईल? याचे ROI मध्ये ना डिफरन्स होतो. आय एम नॉट सेइंग की ते स्टॅग्नंट असतात, पण वर खालती होतं, पण त्याच्यामध्ये जास्त फ्लक्च्युएशन नसतं. पण या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले काही लमसम अमाऊंट तर तुम्हाला फिक्स्ड इन्कम मिळू शकतं ॲज कम्पेअर देअर टर्म्स अँड कंडिशन्स, रेट ऑफ रिटर्न जे त्या वर्षी देत आहेत ते त्यांनी कमिट केले ते. फिक्स्ड ॲसेट्समध्ये FD येईल, RD येईल, PPF येईल, EPF येईल. तुम्ही ज्या कंपनीमध्ये जॉब करता त्याचं EPF येऊ शकतं. ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह या गोष्टी आहेत. काही पोस्ट ऑफिसचे MIS येतील, RD येईल पोस्ट ऑफिसचे. या काही ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहेत, काही गव्हर्नमेंटच्या आहेत, सुकन्या किंवा अजून काही अटल पेन्शन वगैरे ज्या काही आहेत. याच्यामध्ये फ्लक्च्युएशन वर खालती जे आहे ना हे असं नसतं. म्हणजे आज तुम्ही इथे इन्व्हेस्ट केलं, हा तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पॉईंट आहे, इथे तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर यामध्ये असं फ्लक्च्युएशन तुम्हाला दिसणार नाही. आज इथून स्टार्ट केल्यानंतर थोड्या वेळासाठी स्लाइटली हा इंटरेस्ट रेट थोडं कमी झाल्यावरती थोडं स्लाइटली खालती येऊ शकतो. देन मग तो पॅरलर जाईल, मग परत तो खालती येऊ शकतो, देन परत थोडं वरती येऊ शकतं. तर हे फ्लक्च्युएशन जास्त नाही दिसत, कारण व्होलॅटिलिटी हा एक ग्रोथ ॲसेटचा पॅरामीटर आहे. व्होलॅटिलिटी, स्टॅग्नेशन म्हणजे स्थिरता. ग्रोथ ॲसेट्समध्ये असं होऊ शकतं. आता गंमत सांगतो, 2012 आणि 2020चा असा काळ होता, त्या काळामध्ये FD रिटर्न जर बघितलं की तेवढेच देत होते किंवा त्याच्यापेक्षा थोडे स्लाइटली. तर लोकांचं कंपॅरिझन काय होतं की ग्रोथ ॲसेट्स आणि फिक्स्ड ॲसेट्सला ते कम्पेअर करतात अशा काळामध्ये. पण आज जर 2020 पासून 2024 4 वर्षामध्ये बघितलं ना, त्या ग्रोथ ॲसेट्समध्ये मॅक्झिमम 80% लोकांचं आहे. सेकंड कॅटेगरी विच इज कॉल्ड ग्रोथ ॲसेट्स. इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समध्ये ते कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती पाहिजे की कोणकोणत्या ग्रोथ ॲसेट्स आहेत, कोणकोणत्या फिक्स्ड ॲसेट्स आहेत. आज ग्रोथ ॲसेट्समध्ये मॅक्झिमम लोक त्यांचा 80 to 90% पैसा इन्व्हेस्ट करून बसलेले आहेत. आणि हा पैसा कुठून आला माहिती आहे? इथून हा शिफ्ट झालेला आहे. तो हे मेकॅनिझम आहे. ज्यावेळेस क्लॅरिटी नसेल ना तर आपण काय करतो, हे असे शिफ्टिंग करत असतो साधत. ग्रोथ ॲसेट्स क्लासमध्ये काय येतं? इक्विटी, म्युच्युअल फंड, MF, डायरेक्ट इक्विटी, गोल्ड कन्सिडर करा तुम्ही, रिअल इस्टेट. या मेजर ट्रेडिशनल ॲसेट्स आहेत. यामार्फतच जगभरामधले जेवढे मिलेनियर मल्टीमिलियनर बनले आहेत इन्व्हेस्ट करून, या ॲसेट क्लासमधून बनलेले आहेत. तो इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास जो सेकंड पार्ट आहे ॲसेट क्लासचा, याच्यामध्ये या सर्व गोष्टी येतात. या ग्रोथ ॲसेट्स आहेत, याच्यामध्ये एक गुणधर्म आहे, 2 गुणधर्म आहेत, राईट डाऊन करा. या शॉर्ट टर्ममध्ये फ्लक्च्युएट होऊ शकतात. या शॉर्ट टर्ममध्ये किंवा काही मीडियम टर्ममध्ये स्टॅग्नेंट राहू शकतात. स्टॅग्नेशन म्हणजे स्थिर राहू शकतात. त्याच्यामध्ये वाढ पण नाही होणार आणि घसरण पण नाही होणार. जसं 2012 आणि 2020चा जो मी त्या स्पेसिफिक व्यक्तीचा एक्झाम्पल, असे एन नंबर ऑफ शेकडो केस स्टडीज होत्या जे स्टॅग्नेशनमध्ये होत्या. पण त्यातल्या काही लोकांनी एक्झिट केलं, काही लोक थांबले. जे थांबले ते आज मिलेनियर बनले. 12 पासून आज आपण 24मध्ये 12 वर्षामध्ये लोक मिलेनियर बनले. ज्यांनी प्लॅन फॉलो केला, ते फायनान्शियल प्लॅन फॉलो केला, तो व्यक्ती. ज्यांनी फायनान्शियल प्लॅनला रिव्ह्यू केला दरवर्षी 2 वेळा, ती व्यक्ती. ज्यांनी कोच आणि मेंटॉरला रिस्पेक्टफुल अंडरस्टँड केलं, प्रिन्सिपल अंडरस्टँड केले, फंडामेंटल अंडरस्टँड केले, स्टॅग्नेशन, फ्लक्च्युएशन
ग्रोथ ॲसेट क्लासचा एक गुणधर्म आहे, हा कधी ना कधी येणार ना. फ्लक्च्युएशन म्हणजे काय? व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी कशी असते बघा, या पद्धतीची व्होलॅटिलिटी असते. आज तुम्ही इथे इन्व्हेस्ट केलं, तर आज इन्व्हेस्ट केल्यानंतर 2 वर्ष तुमचे पैसे स्टॅग्नेशनमध्ये राहू शकतात, ही एक गोष्ट होऊ शकते. ऑर एल्स 2 वर्षामध्ये तुमचे पैसे 2 वर्षानंतर तुम्हाला अशी ग्रोथ पण मिळेल, ही एक गोष्ट होऊ शकते. त्यानंतर कदाचित तुम्हाला डाऊनफॉल बघावा लागू शकतो, त्यानंतर परत स्टॅग्नेशन येऊ शकतं. तो हा जो ग्राफ आहे ना, याला फ्लक्च्युएट म्हणतात, व्होलॅटिलिटी. फायनल एंडमध्ये तुम्ही इकडे जर बघितलं, तुमचा इन्व्हेस्टमेंट टाईम होरायझन हा 15 ते 20 वर्षाचा असेल, तर हा ग्राफ असा जातो. आयडियल म्हणजे कुठल्याही ग्रोथ ॲसेट्सचा किंवा स्पेसिफिक म्युच्युअल फंड किंवा स्पेसिफिक स्टॉक्स ज्यांनी 20% CAGR दिलेत 20 वर्षामध्ये, त्याचं फ्लक्च्युएशन आणि या पद्धतीचा ग्राफ असेल. जर तुम्ही क्लोजली मॉनिटर केलात ना, तर तुम्हाला खूप डेप्थनेस दिसेल, म्हणजे डीप दिसेल तुम्हाला तो. तर डेप्थनेसमध्ये हा जो पार्ट आहे ना, हा कदाचित हा आपण बघतोय ना, हा स्पेसिफिक हा एवढा पार्ट, हा कदाचित 3 वर्षाचा असू शकतो, 2 वर्षाचा असू शकतो. मेजरली पैसे इथे विड्रॉ करतात लोक. हा जो ग्रोथचा पार्ट कदाचित बघताय, हा कदाचित 4 वर्षाचा असू शकतो, जो वरती चाललेला आहे. इथे पैसा विड्रॉ नाही करणार लोक. जसं गेल्या 4 वर्षामध्ये होते, लोक फायनान्शियल ॲडवायझरकडे तेव्हाच जात आहेत जे ॲडवायझर स्पेसिफिकली ग्रोथ ॲसेटची भाषा बोलत आहेत. फक्त इक्विटी म्युच्युअल फंड, स्टॉक्स, रिअल इस्टेट तर बोलत नाही, कारण रिअल इस्टेट एवढं अंडरस्टँड होत नाही कोणाला, नॉर्मल माणसाला. ॲडवायझर पण नाही त्या लेवलने बोलणारे. थर्ड ॲसेट क्लास, ऑपरेटिंग ॲसेट क्लास. ऑपरेटिंग ॲसेट्स, ऑपरेटिंग ॲसेट्स म्हणजे कॅश फ्लो जनरेटिंग बिझनेस. सातत्याने त्या बिझनेसमध्ये पैसे येत आहेत, याला ऑपरेटिंग ॲसेट्स म्हणतात. एखादा बिझनेस ज्याच्यामध्ये तुम्हाला टीम आहे, प्रोसेस आहे, सिस्टम आहे, जिकडून पैसे सातत्याने येतात, रेग्युलर कॅश फ्लो होते, दिवसाला येतोय, दर 2 दिवसांनी येतोय, 3 दिवसांनी येतोय, सातत्याने येतोय, याला म्हणतात कॅश फ्लो जनरेटिंग. वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला या 3 ॲसेट क्लास आधी अंडरस्टँड करावं लागतं. ही जी ॲसेट क्लास आहे, इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास, याला पॅसिव्ह ॲसेट क्लास म्हणतात. पॅसिव्ह म्हणजे एकदम संत गतीने, एकदम निष्क्रिय. निष्क्रिय म्हणजे ती वाढते तरी तुम्हाला कळणार नाही, ती वाढते ती, मी तुम्हाला मजा नाही येणार. ऑपरेटिंग ॲसेट ॲक्टिव्ह, इथे तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागेल, सुपर ॲक्टिव्ह. म्हणजे तुमचं टाईम, एनर्जी, फिजिकल, मेंटल एक्झर्शन इथे खूप जाणार आहे. गेल्या 90 दिवसामध्ये 62 लाखाचा लॉस झाला. फायदा काय झाला? कॅश फ्लो जनरेट करता आलं, नेटवर्क इन्क्रीज करता आला, हे चॅनलाइज करता येईल हळूहळू. पण सध्या लॉस आहे, पण याच्यातून पैसे येतील. पण येतील याचा अर्थ असा नाही आहे ना, तेवढं माइंड इव्हॉल्व आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयाची नोट पडल्यानंतर पण फिअर असतं. स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यावरती थोड्या वेळासाठी वर खालती झाले तरी पण फिअर येतं. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही ही गोष्ट करू नका, पण अंडरस्टँड करा, ऑपरेटिंग ॲसेट्स तुम्हाला कॅश फ्लो जनरेट करून देतात. पण हे 62 लाख रुपये वाया नाही गेले. भविष्यामध्ये 62 लाख रुपये कदाचित 6 कोटीची अपॉर्च्युनिटी पण देते. आणि म्हणून ऑपरेटिंग ॲसेट्स इन्व्हेस्टमेंट ॲसेट्सपेक्षा काय होतात? फास्ट ग्रो होतात. पण तिन्ही ॲसेट क्लासचं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स कळणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यापैकी 99% लोक कदाचित बिझनेस नाही करणार किंवा बिझनेसची रिस्क नाही घेणार, विच इज फेअर इनफ. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स अंडरस्टँड नाही करणार. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ॲसेट अलोकेशन अंडरस्टँड नाही करणार. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायव्हर्सिफिकेशन कॉन्सेप्ट, रिस्क मॅनेजमेंट कॉन्सेप्ट, फायनान्शियल प्लॅनिंग अंडरस्टँड नाही करणार. कारण ब्लाइंड इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करणारी मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे, जी आज ना उद्या भविष्यामध्ये ज्यावेळेस स्पेसिफिक ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्या ॲसेट क्लासमध्ये, प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये स्टॅग्नेशन येतो. म्हणजे FDमध्ये पण स्टॅग्नेशन येतो किंवा FDचे पण इंटरेस्ट रेट कमी होतात. फायनान्शियल मार्केटमध्ये पण स्टॅग्नेशन येतं, फ्लक्च्युएशन येतं. तर त्या केसमध्ये मेजॉरिटी पॉप्युलेशन इथे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर पण गमावतात.
गमवतात ना, रिअल इस्टेटमध्ये गमवतात, फायनान्शियल मार्केटमध्ये, स्टॉक्समध्ये गमवतात. बरेचसे लोक लँडमध्ये इन्व्हेस्ट करतात, लँडमधून त्यांचं उत्पन्न नाही आहे, तर व्हॅल्युएशन फक्त ते म्हणतात की वाढतंय, पण इन्कम प्रोड्यूस नाही होते. आणि त्या लँडमध्ये लिटिगेशन येतात, कोर्टामध्ये जातात, लीगल कंप्लायन्स येतात, ज्याच्यामध्ये अजून पैसे लागतात. तर या ऑपरेटिंग ॲसेट्सवरती आपण जास्त नको बोलूया, पण आय थिंक अंडरस्टँड करणं तुम्हाला फार गरजेचं आहे.